तर तो भिकारी आला, ते मला लाज वाटत नाही तुला? काल हाकून हाड म्हणलं तर कुत्रा हाडत टाकून जातं, पुन्हा त्या दारावर येत नाही, तुला लाज आहे का? त्याने सांगितलं, राजासाहेब मला तर लाज काहीच नाही, पण काल तुम्ही मला इथून धक्के देऊन बाहेर काढलं. तर म्हणजे हो, तसाच स्वर्गामध्ये गेलो. म्हणजे स्वर्गात? हो म्हणजे स्वर्गात गेलो. काय सांगावं म्हणले तुमच्या आई वडिलाचे हाल. अहो अंगावर घालाय कपडा नाही, 12 जागेवर ठेवलं दिलं लुगडं तुमच्या आईला नेसायला, तुमच्या वडिलाला 100 जागेवर गाठी दिलं धोतर. त्याने सांगितलं माझ्या आई वडिलाचे हे हाल. हो म्हणजे खूप हाल आहेत हो म्हणले, काही खरं नाही म्हणले. एवढं इथं तुम्ही, एवढं तुमचं राजवैभव आहे, पण काही उपयोग नाही. स्वर्गामध्ये तुमच्या आई वडिलाचे भरपूर हाल चालू. म्हणले तू कसं काय गेला सर महागारे? हो म्हणले मला जमतंय म्हणले, ते देवाची मला कृपा आहे तेवढी. गेलो आणि लगेच परत आलो. बर मग काय वडले म्हणले माझे आई वडील? ते म्हणले काही नाही, तुमच्या आईनं सांगितलं की काही नका, आमचा मुलगा काही आम्हाला देणारही नाही, आम्हाला माहिती तो फार कंजूस आहे, फक्त एक सुई आणि दोरा तेवढा त्याला दे म्हणा. त्यावेळेस तो राजा विचार करू लागला, अरे बाबा स्वर्गात कुठे सुई आणि दोरा घेऊन जाता येत असतो का? त्याने सांगितलं सुई दोरा घेऊन जाता येत नाही, मग एवढं आहे हे काय भुकून द्यायचंय? गोपाल कृष्ण भगवान. अरे आलेल्या भिकाऱ्याला बरोबर जर भाकरीचा गुटखा आणि तांबर पाणी जर देत नसतात, तर एवढ्या तुझ्या वैभवाला काय जावायचंय करायच्या? महाराज त्यावेळेस त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि त्याने सांगितलं भिकाऱ्याला तुला काय पाहिजे ते माग. कारण की आपल्या जवळ असल्याच्या नंतर महाराज आपण लोकाला द्यायला पाहिजे ना. आपलं नसेल ना, आपल्यापाशी नसेल ना, नसू द्या काही अडचण नाही, आपलं घर फक्त व्यवस्थित भागवायचं. पण ज्या दिवशी आपल्या जवळ येईल त्यावेळेस आपण दुसऱ्याला द्यायला शिकलं पाहिजे. म्हणून महाराज तेवढं पुण्य सामग्री त्या पांडवाच्या वडिलाला दिली आणि महाराज ते स्वर्गाला प्राप्त झाले.